पण रोकडी गावचं धनगर लागलं होतं त्या म्हाताऱ्याचा रूपात तुम्हाला काय बोलायची वेळा म्हणून या सणाला काय बोलायला त्यावेळेला अरे म्हणजे बाबा सांगता एक म्हातारा तुला त्यावेळेला म्हणून लागलं काय बोलायला त्याच वेळेला माया का ओळकर मंडळ वडू ज्याने एक चालेल ओळखता 101 रुपयाचं बक्षीस बहुमान दिले असणाऱ्या ओळकर मंडळाला संत बाळांना असणारी अशी साथ द्यावी ही देवाची प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद. गुटकेटीचा नाना यांनी 100 रुपये बहुमान त्यांनी दिलेले आहे त्यांचं सुद्धा शतशार आहे. धन्यवाद. आज बाळू मामा रुपये दिसते साजर चला घालूया जागर गाऊ देवाचं गुणगान. डोबाळे हिंगणगाव चाललेले वगैरे 101 रुपयाचं बक्षीमान केल्या असणाऱ्या भक्ताला माझ्या बाळांना अशा घडवून साधे दीर्घायुष्य देवाची प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद. साहेब 5 मिनिटं वेळ राहिला आहे. अजून बरेच मतदार आहेत. दर्शनाची मनी माझ्यावर अरे देवा तुमच्या दर्शनाची मनी माझ्यावर सचिन आनंदराव पवार चालेल वगैरे 101 रुपयाचं बक्षीस बहुमान केले. मंडळाचे आभार आहे. धन्यवाद म्हणून आता विचार केला ढोकळी गावचा नगरा सांगायला रोहिलाची कुटना निघला तारा तुला दूध कुठलं द्यायचं म्हातारा दूध नाही मिळणार वेळा. म्हणून मात्र विचार मनाचा केला आणि आपल्या बसाऱ्या धनगरांचं ते म्हणायला घेतलं आणि असं माझा सावळा हरी त्याच वेळेला सावळा हरी मारणारा विचार केला कांदा मग खांदा लागल्या चालायला सगळी कांदा संपून गेल्या तर दरे की म्हणून मात्र लहानताने वळण असं धर्म बाजूला या असणारा असं धर्म मनाचा केला आणि केल्यानंतर त्या ठिकाणी जीवनाच्या वगात चालला मार्गाला बघाया लागला
शेळकेवाडी नवीन बंडे. असणारे मात्र त्या मामाने विचार मनाचा केला आणि दूध मागितल्याबरोबर चटणी घेतली हाताला. त्या असणाऱ्या मामाने लहान वयाला जसं पात्याला भरून मात्र दूध काढलं आणि त्या असणाऱ्या मामाने केलं. सदभक्त राजाराम बिरो डोंबाळे राहणार हिंगणगाव चालेल लोककथा 101 रुपयाचं बक्षीस गोळा केला. सदभक्ताचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. आता पुढल्या वेळेला संधी द्या. झालं. थोडंफार नाही जीवा पाण्याला धन्यवाद जन्माचं हे साधं मला. थोडंफार नाही जीवा आणि कृष्ण महाराज महाराज साहेब पुढच्या मंडळाला द्या तुम्ही. कृष्णात साहेब 20 मिनिटं दिले, 5 मिनिटं जास्त दिले. एक तास म्हणले साहेब. नाही. आमच्या मागणी म्हणले कारभारांनी आता येऊन 20 मिनिटं दिले प्रत्येकाला. म्हणून विचार केला मला असताना जेवढा मला सांगायला बेटाची काठी मारो हातात घे होय नाही ते काय काठी तुझं काम विठ्ठलाला सांगायला काठी तुझं काम करेल. आनंदाला विठ्ठलाची असताना त्या बळमाची भेट त्या असणाऱ्या मानदेशी भागाला पहिली भेट मात्र झाली त्यावेळेला. त्या असणाऱ्या मात्र सावळ्या पांडुरंगाची आणि माझ्या जगदीशची या माणसाऱ्या भरवणाची त्या बाळमामाची भेट मात्र झाली होती शनिवारा त्यावेळेला. कधी भेट देणार मला, कधी भेट देणार मला. कधी भेट देणार आमच्या घरी देवा चंद्राचा पाट, तुझ्या घरी देवा हरिपाठ. आपल्या घरात चंदनाचा पाठ असला ते संतांच्या घरात मात्र हरिपाठ आहे. म्हणून विठ्ठला कधी भेट देणार मला, कधी भेट देणार मला. कधी भेट देणार मला, कधी भेट देणार मला. विठ्ठलाला सांगितल्यावर मामानं काठी हातात घेतली. निघून झाला पंढरपूर भागाला. रुपडीगावचा असणारा माणगावचा भानगर सोबतीला निघून गेली चंद्रभागेच्या घाटाला. असणाऱ्या चंद्रभागे घाटाला गेले आणि पोचल्यानंतर मात्र त्या ठिकाणी आला. म्हणून आता विचार केला रुपडीगावचा रंग मामा लागल्यात काय बोलायच्या दिवसाला. या असणाऱ्या मात्र चंद्रभागे घाटाला या असणाऱ्या पांडुरंगाचा आणि माझ्या मामाचा असणारा बोल चालला आणि काय लागलं की नेत्ने मला काय ते जातो मात्र आम्ही असणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनाला. तोपर्यंत तू तळावरती थांब. जाऊन वाटेपर्यंत तळावरती रात्रीला जसं थांबायचं. लहानताना बाळा असल्यामुळे त्याला सांगेल ती काम पाहिजे ती त्याला सांगायचं. ऐकून घेतलं मामानं असणारी सर्व सारी मिळकत त्याच वेळेला. पायी पायी येईन बाळमामार, दोन बौद्ध रूप पाहिन.
रामा